नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे। आज तुम्हाला मी त्र्यंबकेश्वरमधील स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी भेट दिलेली होती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलेलो होतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये। तर हा कमान आहे, हे आपण आता स्वामी समर्थाच्या मंदिरात चाललेलो आहोत तिथे बाबांच्या दर्शनाला। आणि मी ही शूटिंग रात्रीच्या वेळेस केलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे। बघा किती सुंदर असं आहे, रमणीय वातावरण आहे, खूप शांत वाटतं तिथे बाबांच्या पुढे बसल्यानंतर। या ठिकाणी इथे पाय धुवून आत आपण जाणार आहोत मध्ये, आणि असं पद्धतीने तिथे खूप सुंदर असं मंदिर आहे। हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे, छान अशी रांगोळी काढलेली होती, दत्त जयंतीला भेट दिलेली होती। तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर हा मंदिराचा दरवाजा आहे। आपल्या बाबांचं दर्शन आपण आता घेणार आहोत, हे बघा अशा पद्धतीने। आणि मी तुम्हाला म्हटलीच की ही रात्रीची शूटिंग केलेली आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि छान अशी मूर्ती आहे बाबांची। आणि आता आपण इथे बाबांचं दर्शन घेणार आहोत, हे बघा अशा पद्धतीने। इथे खूप सुंदर आहे आणि खूप शांत वाटतं, आणि तिथे आल्यानंतर आपण सगळं मनातलं विसरून जातो। बाबांच्या पुढे नतमस्तक झाल्यानंतर आपण सगळं विसरून जातो। अशा पद्धतीने बघा किती सुंदर आहे, हे बघा खूप छान अशी बाबांची मूर्ती। आणि ही त्र्यंबकेश्वरमधील हे भव्य मोठं स्वामी समर्थ केंद्र आहे। या ठिकाणी पादुका ठेवलेल्या आहेत, या ठिकाणी बघा या पद्धतीने इथे या साईडला। आणि आज तिथे दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण चालू होते आणि मी रात्रीची भेट दिली। आम्हाला तर जायला तर थोडासा उशीरच झाला होता, कामानिमित्त आम्ही गेलेलो होतो आणि खूप उशीर झालेला होता। आहे बघा ह्या साईडला आपल्याला इथे पारायण चालू होती, त्याची समाप्तीचं चाललेलं होतं। मागच्या साईडला खूप छान असे छोटे छोटे देवींचे त्याचे मंदिरं केलेले आहेत, खूप सुंदर आहे असं बघा ह्या ठिकाणी। आणि ते जास्त काही आपल्याला दाखवता येत नव्हतं, कारण तिथे पारायण चालू होतं त्याच्यामुळे। हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला जेवढं दाखवता आलो, खूप सुंदर तुम्ही बघा अशा पद्धतीने खूप सुंदर मंदिराचं हे केलेलं आहे। मंदिरामध्ये खूप छान असं स्वामी समर्थांचे पूर्ण तिथे कथानक लावलेलं आहे। अशा पद्धतीने आपण बघा खूप छान। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आता इथे भोजनालयात आलेलो आहे, छान मोठं असं भोजनालय आहे। तिथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये खूप मोठं राहण्याची व्यवस्था असते। तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आले तर तिथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, जेवण्याची व्यवस्था आहे। आणि असं खूप सुंदर असं हे मंदिर होतं, तिथे छोटंसं आणखीन देवीचं एक मंदिर होतं भोजनालयामध्ये। आणि संध्याकाळी रात्री 9:30 पर्यंत भोजनालय चालू असतं, सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी रात्री 9:30 वाजेपर्यंत हे भोजनालय चालू असतं। अशा पद्धतीने खूप सुंदर स्वामी समर्थ केंद्र हे। आणि याच्या शेजारीच अजून गजानन महाराजांचं सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे। असं छान असं हे त्र्यंबकेश्वरमधील बघा खूप मोठं भोजनालय आहे। असं छान असं मोठं भोजनालय बघा, इतके सुंदर आहे, स्वच्छता अगदी छान। आणि 30 रुपयात आपल्याला इथे भोजनाचा
हे भोजनालयात 30 रुपये शुल्क घेतात आणि छान अशी आपल्याला इथे थाळी मिळते.